नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 प्रकरण 6 नियम सर्वांसाठी हे अभ्यासणार आहोत. मुलांनो, वाहतुकीचे नियम तुम्हाला माहीत असतीलच. उदाहरणार्थ, लाल सिग्नल लागला की गाड्या थांबतात, मग रस्ता पार करावा. रस्ता नेहमी झेब्रा लाईन्सवरूनच पार करावा. पिवळा सिग्नल झाला की गाड्यांचा वेग कमी करावा. हिरवा सिग्नल लागला की गाड्या चालू होणार. नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूला चालावे. तर मुलांनो, हे नियम सर्वांनी काटेकोरपणे पाळले तर रस्त्यावर कोणताही अपघात घडणार नाही. वाहतूक सुरळीत होईल. वाहतूक सुरळीत चालावी म्हणून काही नियम करण्यात आले आहेत. ते आपल्या सुरक्षेसाठी आपल्याला पाळावे लागतात. तसेच सामाजिक जीवनात प्रत्येकाने काय काम करावे यासाठीही काही नियम असतात. पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात तेव्हा एक विद्यार्थी म्हणून शाळेचे नियम पाळणे हे त्या मुलांवर बंधनकारक असते. शाळेची वेळ, अभ्यासाची वेळ, खेळण्याची वेळ या संदर्भात मुलांना नियम घालून दिलेले असतात. ते त्यांना पाळावे लागतात. प्रत्येकाची जबाबदारी काय आणि कर्तव्ये काय आहेत हे कळावे यासाठी ही नियम तयार करावे लागतात. उदाहरणार्थ, पोस्ट ऑफिसमधून पोस्टमनला काही पत्रे आणि विभाग नेमून दिले जातात. त्याप्रमाणे तो योग्य घरी पत्र पोचवण्याचे काम करतो. त्यामुळे आपल्या नावाचे पत्र आपल्या घराच्या पत्त्यावर न चुकता येते. आपला पोस्टावरील विश्वास वाढतो. म्हणजेच नियमाचे पालन केले की व्यवहारात शिस्त येते. आपण अधिक कार्यक्षमतेने काम करतो. म्हणूनच नियम सर्वांसाठी असतात. तुम्हाला माहीत आहे ना की क्रिकेटमध्ये 11 खेळाडू असतात. सर्व खेळाडूंना सारखेच नियम असतात. प्रत्येकाला आपली जबाबदारी पार पाडावी लागते आणि नियमात राहून खेळावे लागते. हे नियम पंच किंवा अंपायर स्वतःच्या मनाने निर्णय देऊ शकत नाहीत. त्यासाठी अंपायरला नियमांचा आधार घ्यावा लागतो. खेळामध्ये नियम हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. नियमाशिवाय आपण खेळाच्या स्पर्धेची कल्पनाही करू शकत नाही. एखाद्या खेळाडूने नियमाचे पालन न केल्यास त्याला शिक्षाही दिली जाते. म्हणजेच नियम सर्वांना सारखेच लागू होतात. नियमांपुढे कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो. नियमांचे पालन न केल्यास शिक्षा होते. नियम मोडल्यास शिक्षा देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. अशा प्रकारे समानता हा नियमांचा आधार असतो. समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे बदल. मुलांनो, आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते. म्हणजे लहान मुलांशी प्रेमाने बोलावे, मोठ्यांशी आदराने बोलावे, आईवडिलांचा आदर करावा, आपल्या संस्कृतीचे जतन करावे, सण उत्सव साजरे करावेत. काही नियम असतात, हे नियम आपणच तयार करतो. ते सर्वांच्या हिताचे असतात म्हणून आपण त्यांचे पालन करतो. मात्र काळानुसार समाजासाठी असणाऱ्या या नियमांमध्ये योग्य ते बदल करावे लागतात. उदाहरणार्थ, पूर्वी काही समाजात विधवा स्त्रियांनी पुन्हा विवाह करणे या गोष्टीस मान्यता नव्हती. परंतु या नियमात सुधारणा करून विधवा पुनर्विवाहास मान्यता देण्यात आली. तसेच पूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारही नव्हता. चूल आणि मूल हेच स्त्रियांचे जीवन होऊन गेले होते. परंतु स्त्रीवरील या अन्यायाचे निवारण करून त्यांना शिक्षण देण्यात यावे म्हणून अनेक समाज सुधारकांनी प्रयत्न केले. हे झाले सामाजिक नियम. ते आपल्या सोयीनुसार आपण बदलू शकतो. परंतु समाज नियमनासाठी केले जाणारे नियम आणि निसर्गाचे नियम यात फरक आहेत. निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसार चालतात. निसर्ग नियम आपण बदलू शकत नाही. उदाहरणार्थ, सूर्याचे उगवणे व मावळणे, ऋतुचक्रातील बदल म्हणजेच उन्हाळा,
पावसाळा, हिवाळा, समुद्राची भरती, ओहोटी, चंद्राच्या बदलणाऱ्या कला, गुरुत्वाकर्षणाचा नियम, या सर्व गोष्टी निसर्ग नियमानुसार चालू असतात. निसर्ग नियम हे अधिक स्थिर आणि निश्चित असतात. ते बदलत नाहीत, कालबाह्यही होत नाहीत. माणसांसाठी असणाऱ्या नियमात परिस्थितीनुसार, काळानुसार बदल करावे लागतात. आपला देश हा ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता, तेव्हाचे नियम वेगळे होते. मात्र आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली, त्यानुसार समूह जीवनाचे नियम देखील बदलले. आपल्या देशाचा कारभार कसा चालावा याचे नियम संविधानात देण्यात आले आहेत. काळानुसार आणि परिस्थितीनुसार त्यामध्ये काही बदल करावे लागले. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 21 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क होता. मात्र 1988 नंतर मतदानाचा हक्क व्यक्तीस 18 वर्ष पूर्ण झाल्यावर देण्यात आला. मुलांनो, नियम सर्वांसाठी सारखेच असतात. असे जरी असले तरी आपण त्याचे पालन करण्याची जबाबदारी आपली असते. ती जर योग्यरित्या पार पाडली जात नसेल तर तिथे भेदभाव निर्माण होणे स्वाभाविक आहे. आपण जरी म्हटले की सर्व वयोगटातील व्यक्तींना सकस अन्नाची गरज असते, तरी मात्र काही कुटुंबांमध्ये मुलगा मुलगी असा भेदभाव केला जातो. मुलांच्या प्रमाणात मुलींना कमी सकस अन्न दिले जाते. मुलगी लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाते म्हणून ते परक्याचे धन, मात्र मुलगा आपल्या घरी राहतो म्हणून वंशाचा दिवा, अशी चुकीची समजूत आपल्या समाजामध्ये आहे. मुलींना सकस अन्न कमी देणे, त्यांना शाळेत न पाठवणे, मुलगा मुलगी असा भेदभाव करणे अयोग्य आहे. अशा कृती अयोग्य आहेत. असा अन्याय समाजातील अन्य घटकांवरही होताना दिसतो. म्हणून मुलामुलीत भेदभाव न करता दोघांनाही समान संधी दिल्या पाहिजेत. नियम व अटी. मुलांनो, हा पहा सावकार सगळे पैसे परत मिळूनही खोटेपणाने कर्ज वाढवून सांगत आहे. त्या गरीब अशिक्षित व्यक्तीवर अन्याय करत आहेत. आणि हे पहा, एका घरकाम करणाऱ्या बाईकडून महिनाभर तिला एकही सुट्टी न देता कमी पगारावरून तिच्याकडनं भरपूर काम करून घेतले जात आहे. या दोन्ही चित्रामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर अन्याय करताना दिसत आहे. हा अन्याय टाळता आला असता जर सावकाराकडून कर्ज घेताना लिखित स्वरूपात काही कागद तयार करून नियम व अटी लिहून घेतल्या गेल्या असत्या, त्यांनी परत केलेल्या पैशांची नोंद ठेवली असती, तर हा अन्याय झाला नसता. त्याचप्रमाणे दुसऱ्या चित्रात असणारी काम करणाऱ्या त्या बाईने तिला दिला जाणारा पगार, कामाची वेळ, मला कधी कधी सुट्टी मिळेल आणि मी कोणकोणती कामं करावीत, हे आधीच ठरवून घेतले असते तर कमी पगारात जास्त काम तिला करावे लागले नसते. म्हणूनच कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून नियम व अटी तयार कराव्या लागतात. मुलांनो, जे सामाजिक नियम केले जातात ते सहज मनाला वाटेल म्हणून केले जात नाही, तर त्या प्रत्येक नियमाच्या मागे कोणता ना कोणता हेतू असतो. त्यातील काही नियम आणि त्यांचा हेतू आपण समजून घेऊ. सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकावर रात्री 10 वाजल्यानंतर बंदी करणे. या नियमातून ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे हा हेतू साध्य होतो. दुसरं आहे मुलामुलींना मोफत शिक्षण देणे. या नियमाने शिक्षणाचा मूलभूत अधिकार सर्वांसाठी प्राप्त होऊन तळागाळापर्यंत प्राथमिक शिक्षण पोहोचते. तिसरा नियम आहे निर्माल्य व अन्य कचरा नदीत टाकण्यास बंदी घालणे. या नियमामुळे नद्यांची स्वच्छता राखून त्यांचे प्रदूषणातून संरक्षण केले जाते. कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण देणे, स्त्रियांवरील अत्याचाराला आळा घालणे हाच यामागील हेतू असतो. त्याच्यानंतर आहे बालकामगारांच्या नेमणुकीवर बंदी आणणे.
या नियमातून मुलांचे शोषण थांबवणे व त्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे हा हेतू साध्य होतो. त्याचबरोबर पुढील आहे जंगलतोड व शिकारीवर बंदी घालणे. या नियमाने नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण केले जाते. पाहिलंत अशा प्रकारे प्रत्येक सामाजिक नियम करण्यामागे काहीतरी हेतू असतोच. काही नियमांच्या मागे अनेक हेतू असतात. ते हेतू साध्य व्हावे म्हणूनच नियम करण्यात आलेले असतात. चुकीच्या रूढी परंपरा. मुलांनो, आपल्या जीवनात आपण अनेक रूढी परंपरांचे पालन करतो. आपले आईवडील, आजी आजोबा, नातेवाईक यांचे पाहून आपण त्या परंपरा पाळतो. आपल्या समाजात अनेक चांगल्या रूढी आणि परंपरा आहेत. आपण सण समारंभाचा एकत्रित आनंद घेतो. घरी आपल्याकडे आलेल्या सर्व पाहुण्यांचे आपण स्वागत, त्यांचा सन्मान करत असतो. पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या अनेक रीती आपण परंपरेने पाळत आलो आहोत. प्राण्यांविषयी देखील प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक सण आणि उत्सव आपण साजरे करतो. अहिंसा आणि शांतता ही मूल्य प्राचीन काळापासून आपल्या सामाजिक जीवनात आहेत. तो आपला एक अविभाज्य घटक बनून राहिले आहेत. असे असले तरी काही रूढी व परंपरा मात्र अयोग्य आहेत. त्या आपल्या समाजाच्या फायद्यासाठी अजिबात नाहीत. उदाहरणार्थ जातीभेद. आपल्या समाजात उच्च नीच अशी दरी निर्माण झाली, विषमता वाढली. अस्पृश्यता ही एक अमानुष आणि अन्यायकारक प्रथा होती. स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली. कित्येक वेळा कायदे करून अनिष्ट रूढींचे निर्मूलन करावे लागते. आपल्या देशात सती, बालविवाह यासारख्या रूढींवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. जादूटोणा करून लोकांना फसवण्यावर बंदी घालणारा कायदा सर्वप्रथम महाराष्ट्रात करण्यात आला. लग्नात हुंडा घेण्याच्या प्रथेला सुद्धा कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. चुकीच्या रूढी परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या वाटेला उपेक्षा येते. त्यांना शिक्षण घेता येत नाही, प्रगतीच्या संधी त्यांना मिळत नाही, रोजगार मिळत नाही. त्यामुळे गरिबी त्यांच्या वाट्याला येते. गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील सगळ्यात मोठ्या अडचणी आहेत आणि त्या दूर केल्या पाहिजेत. तरच आपण सर्वजण एकत्रित पुढे जाऊन प्रगती करू शकतो. पुढे आहे पर्यावरण रक्षण. समाजात समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी जसे कायदे आवश्यक असतात तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सुद्धा कायद्यांची गरज असते. आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो. निसर्गातून आपल्या जवळजवळ सर्वच गरजांची पूर्तता होत असते. आपल्यानंतर येणाऱ्या आपल्या पिढ्या या नैसर्गिक साधन संपत्ती त्यांच्यापर्यंत पुरली पाहिजे. त्यासाठी आपण या साधन संपत्तीचं जतन केलं पाहिजे. ती काळजीपूर्वक वाचवली पाहिजे, वापरली पाहिजे. तेव्हाच जैवविविधता टिकेल व आपल्या पुढील पिढ्या ह्या संरक्षित होतील. मुलांनो, त्याच्यानंतर आहे माहीत आहे का तुम्हाला जातीभेद, स्त्री पुरुष विषमता आणि स्त्री शिक्षणाचा अभाव हे आपल्या समाजातील सगळ्यात प्रमुख अडथळे होते आणि ते दूर करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांना मोठाच संघर्ष करावा लागला. त्यांच्या सहकारी फतिमा शेख यांनी त्यांना मोलाची साथ दिली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी मोठे कार्य केले आहे. या सर्व समाजसुधारकांचे कार्य आपल्या समाजात चांगले बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरले. मुलांनो, आपण या पाठात काय शिकलो ते आपण बघणार आहोत. पहिले, माणसांसाठी असणाऱ्या नियमांमधील बदल होतात. दुसरं, पूर्वीच्या काळी नियम हे धार्मिक परंपरा व सामाजिक रूढींच्या स्वरूपात होते. 3, अनिष्ट व अमानुष रूढी या परंपरांच्या विरोधात कायदे केले जातात. मुलांनो, घरून येताना पाठाखाली असलेला स्वाध्याय पूर्ण करून आपल्या वहीत तो लिहून ठेवावा. धन्यवाद.